मुलगी बघायला गेल्यावर मुलीने असा प्रश्न विचारला की जो ऐकून पाहुणे पळून गेले. संपूर्ण राज्यातून या मुलीचं कौतुक झालं. आजपर्यंतच्या इतिहासात कोणत्याच मुलीने तिला पाहायला आलेल्या मुलाला असा प्रश्न विचारला नव्हता. एक असा प्रश्न जो विचारण्याचं धाडस या मुलीनं केलं. राज्यातील सगळ्या मुली आणि पालकांना या मुलीचा अभिमान वाटू लागला आहे. एका छोट्या कुटुंबात वाढलेल्या मुलीला जेव्हा एका प्रसिद्ध उद्योगपतीचं कुटुंब तिला मागणी घालायला आलं होतं, मुलगी पाहण्यासाठी आलं होतं, त्याच वेळेस हा आश्चर्यकारक प्रकार घडला. जेव्हा एका मुलीने असा प्रश्न विचारला जो आजपर्यंत कोणत्याच मुलीनं विचारला नव्हता, जे ऐकून ते उद्योगपती कुटुंब गार झालं. लग्नात विचारले जाणारे मुख्य प्रश्न ज्या मुली विचारतात म्हणजे मुलाचं शिक्षण किती, त्याला पगार किती, तो किती कमवतो, त्याला स्वतःचं घर आहे का, तो व्यसन करतो का. पण या मुलीने जे विचारलं ते वेगळंच होतं. एक असा प्रश्न, असा नवीन प्रश्न जो विचारण्याची डेअरिंग कोणतीच मुलगी करू शकत नाही. या प्रश्नामुळे ही मुलगी संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली. या मुलीची आता संपूर्ण राज्यात हवा झाली. या मुलीचं नाव आता कौतुकाने घेतलं जातंय. मग काय घडलं त्या भेटीत? त्या मुलीने असा काय प्रश्न विचारला की ज्यामुळे रातोरात हे प्रकरण फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सअप आणि युट्यूबवर प्रचंड व्हायरल झालंय. सोशल मीडियावर तिचा हा प्रश्न फिरत आहे. तिचं हे वाक्य आता देशात ट्रेंडिंगवर आहे. या मुलीची हवा संपूर्ण महाराष्ट्रात झाली. मग हा धक्कादायक प्रश्न जेव्हा या मुलीने मुलाला विचारला, त्यानंतर पुढे काय झालं? त्या मुलीने त्या मुलाशी लग्न केलं का? त्या मुलाच्या कुटुंबियांची काय रिॲक्शन होती? चला जाणून घेऊया या धक्कादायक प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. एक उद्योगपतींचं कुटुंब, गडगंज संपत्ती, तब्बल 25 जण एका गरीब मुलीच्या घरी तिला पाहण्यासाठी आले होते. प्रसंग साधाच होता. जसं कोणाच्याही मुलीच्या घरात पाहुणे येणार म्हणून सगळी लगबग सुरू होती. आई मुलीला सांगत होती, बाई लवकर आवर, खूप मोठे घरचे तुला पाहायला येणार, तुझं नशीब उजळलं आहे. पण मुलीच्या मनात तो प्रश्न फिरत होता. एक असा प्रश्न की ज्या प्रश्नाने मुलीच्या मनात अख्खं वादळ निर्माण केलं होतं. एका गरीब घरातल्या एका छोट्याशा खोलीतला तो प्रसंग, जिथे 25 जण एका मुली समोर बसले होते. मुलगी पाटावर बसलेली. पण जेव्हा मुलीने प्रश्न विचारला तेव्हा लोकांचा चेहऱ्यावरचा रंग उडावला. त्या मुलीने विचारलेल्या प्रश्नानंतर इतकी शांतता होती की टाचणी पडली तरी आवाज आला असता. एका गरीब घरात वाढलेली ज्योती, तिने एक प्रश्न मुलाला विचारला आणि याच प्रश्नामुळे ज्योती संपूर्ण महाराष्ट्रात व्हायरल झाली आहे. कौतुकाचं कारण बनले आहे. कारण की तिने प्रश्नच तसा विचारला होता. पहा, ही गोष्ट आहे ज्योतीची. एका सामान्य घरात वाढलेली पण असामान्य स्वप्न पाहणारी मुलगी. समोरच बसला होता आदित्य. तो दिवस तिच्यासाठी साधा नव्हता. तिला गडगंज संपत्ती असणाऱ्या मुलाचा एक मुलगा पाहायला येणार होता. तिच्या स्वप्नातला राजकुमार, एखाद्या पहिलवानासारखं त्याचं शरीर, त्याची स्वतःची एक कंपनी एका बाजूला होती साधी तत्वावर चालणारी ज्योती आणि दुसऱ्या बाजूला होता ऐश्वर्यात वाढलेला अतिशय सक्सेसफुल आदित्य. ही कहाणी स्वप्नातलीच होती. कोणत्याही मुलगीला सहज होकार दिला असता. कोणतीही मुलगी काहीही न विचारता हो म्हणाली असती. कारण की तिचं सासर म्हणजे घरात नोकर चाकर, काडीचंही काम करण्याची गरज नाही, स्वयंपाक करण्याची गरज नाही, कुठलंही काम करण्याची गरज नाही, फक्त ऑर्डर द्यायची, सगळ्या गोष्टी जागेवर येणार. कोणत्याही मुलीसाठी हे स्वप्नातलं सासर होतं. पण ज्योतीनं जे धाडस केलं तो प्रश्न विचारायचं की ज्याने तिचं हे नातं मोडलं असतं, तिचं लग्न कधीच झालं नसतं. पण म्हणतात ना, इतिहासात अशाच लोकांचं नाव घेतलं जातं जे रिस्क घेतात. आणि म्हणूनच ज्योतीने ही रिस्क घेतली. त्या दिवशी तिला ते कुटुंब पाहायला येणार होतं. तिने सकाळीच ठरवलं होतं की आपण हा प्रश्न विचारायचा. मग तिने प्रश्न का विचारला? कोणता तो प्रश्न होता की ज्यामुळे त्या इतक्या गडगंज संपत्ती असणाऱ्या कुटुंबाची बोलती बंद झाली, मुलाची तारांबळ उडाली? काय उत्तर द्यावं त्याला कळेना. हा प्रश्न तिला नेमका कुठून सुचला? काय प्रश्न विचारण्याचं कारण होतं? का तिच्या मनात विचारत होते? कारण की तिच्यासोबत 2 महिन्यापूर्वी भयंकर प्रकार घडला होता. हा प्रश्न विचारण्याआधी या प्रश्न विचारण्यामागचं कारण 2 महिन्यापूर्वीचा एक प्रसंग होता. कारण की 2 महिन्यापूर्वी तिच्या मैत्रिणीचं लग्न जमलं, ते लग्न झालं. ती त्या प्रक्रियेमध्ये त्या मैत्रिणीबरोबर होती. पण तिला त्या अनुभवातून त्या ठिकाणी एक विशेष घटना तिच्या समोर आली होती. 2 महिन्यापूर्वी ज्योतीच्या आयुष्यात एक अशीच घटना घडली जिने तिला श्रीमंती आणि सौंदर्यापलीकडचं एक भयानक सत्य दाखवलं. तिची जीवलग मैत्रीण प्रियाचं लग्न ठरलं होतं. ज्योतीने आज एवढं मोठं धाडसी पाऊल उचललं कारण की प्रियासोबत तसंच घडलं होतं.
2 महिन्यापूर्वी ज्योतीची जिवलग मैत्रीण प्रियाचं लग्न ठरलं. तिला पाहायला आलेला मुलगा सॉफ्टवेअर इंजिनियर होता, अमेरिकेतून नुकताच परतलेला, घरचे गर्भ श्रीमंत, सगळं काही स्वप्नवत. प्रियाच्या बाबतीत सगळं स्वप्नवत होतं, कोणाला विश्वास ठेवता येणार नाही. 2 महिन्यापूर्वी प्रियाचं लग्न झालं होतं. जी ज्योतीची मैत्रीण होती, राजकन्येसारखी ती सासरी गेली. सुरुवातीचे लग्न झालं, सुरुवातीचे काही दिवस आनंदी झाले. 2 महिन्यापूर्वीचा विषय होता. एका रात्री ज्योतीला प्रियाचा फोन आला, प्रियाचा रडका आवाज. ती म्हणाली, प्रिया मी फसले. प्रिया ज्योतीला म्हणत होती की मी फसले आहे, माझी खूप मोठी फसवणूक झाली. पैशाची कमी नव्हती, सासरची लोक चांगली होती, पण अडचण नेमकं काय होती? अडचण होती प्रियाच्या बाबतीत लपलेलं एक सत्य. जेव्हा प्रिया सांगू लागली की तिचा जो पती होता तो बाहेरून दिसणारा खूप धृष्टपुष्ट व्यक्ती होता, पण त्याला व्यसन होतं. त्याला माहिती नव्हतं त्याला कॅन्सरचा आजार जडला होता. तो प्रचंड दारू प्यायचा, व्यसन करायचा, त्यामुळे शरीरात त्याचं कॅन्सर वाढून गेला होता. पैशाकडे पाहून मुलगी दिली, पण त्याच्या आरोग्यावर कोणाचंच लक्ष गेलं नाही. आणि म्हणूनच 2 महिन्यापूर्वीच्या या प्रसंगामधून, तिच्या मैत्रिणीवर घडलेल्या संकटामधून ज्योतीनं ठरवलं की तिला आज जो मुलगा पाहायला येणार त्याला तो हा प्रश्न विचारणार. पैसे, प्रतिष्ठा, घरदार याच्या पलीकडला तो प्रश्न होता. बाहेरून दिसणारे पैसे असतात, पण आरोग्य हे त्यापेक्षा महत्त्वाचं असतं. आणि अखेर तो दिवस उजाडला. 25 जणांची एक मोठी फॅमिली त्यांच्या घरात बसलेली. आदित्य जो मुलगा होता तो तिच्या समोर बसलेला, ज्योती त्याच्या समोर बसली. प्रश्न विचारला गेला, ज्योती तू काय केलं, कसं शिक्षण केलं, सगळे प्रश्न विचारले जात होते. तुला काय आवडतं, पुढे तू काय करणार, सगळे नॉर्मल प्रश्न विचारण्यात आले. त्याच वेळेस तिला विचारण्यात आलं की आता ज्योती तू मुलाला काहीतरी विचार. आता अखेर तो प्रश्न तिच्या तोंडातून निघणार होता. सगळं काही सुरळीत चालू होतं. चहा झाला, नाश्ता झाला. आता मुलगी तो प्रश्न विचारणार होती, ज्यामुळे संपूर्ण घरात एक वादळ निर्माण होतं. संपूर्ण खोली शांत झाली. सगळं झालं. मुलीने शेवटी एकच प्रश्न विचारला. ती म्हणाली, मुलगा मला पसंत आहे, मी त्याला होकार त्याच वेळेस देईल ज्यावेळेस तो माझ्या या प्रश्नाचं उत्तर देईल. मुलगी म्हणाली, मला आता मुलगा पसंत आहे, पण मी त्याला होकार केव्हा देईल की ज्यावेळेस तो माझ्या प्रश्नाचं उत्तर देईल. आता मग तो प्रश्न काय आहे? घरामध्ये बसलेले 50 जण जवळपास आता अगदी कान बारीक करून तिचा तो प्रश्न ऐकायला तयार झाले होते, कारण की कोणत्याच मुलीने हा प्रश्न विचारला होता. तो प्रश्न नेमका काय होता? ती म्हणाली, मला आदित्यचा हेल्थ रिपोर्ट लागेल, मला आदित्यच्या आरोग्याची तपासणी करावी लागेल. मी आणि आदित्य जेव्हा आमच्या दोघांची वैद्यकीय तपासणी करून एकामेकाला रिपोर्ट देऊ, त्यानंतर मी माझा अंतिम निर्णय देईल. मुलगी आदित्यला आरोग्य तपासणीचा रिपोर्ट मागत होती. मुलाला कोणता रोग आहे की काय असा तिचा संशय होता. इतिहासात पहिल्यांदाच मुलीने कुंडलीऐवजी, मुलाच्या पैशा पाण्याऐवजी हेल्थ रिपोर्ट मागितला होता. आरोग्याची माहिती मागवली होती. आदित्यच्या घरच्यांनाही त्या ठिकाणी खूप अपमानित झाल्यासारखं वाटलं. वडील म्हणू लागले, आमचा मुलगा काय रोगी आहे का? तुला लाज वाटत नाही का विचारताना? तुम्ही आमचा मान ठेवला नाही, तुम्ही आमचा अपमान करता. चला रे, आपल्याला नाही करायची सोयरी, असं म्हणून ते सगळे घरचे बाहेर निघू लागले होते. 5 मिनिटं घरात शांतता झाली. अखेर मुलाचे जे घरचे होते ते सगळे बाहेर पडले. मुलाची आई देखील ज्योतीकडे रागारागानं पाहत होती. ते कुटुंब सगळं बाहेर गेलं, अंगणात गेलं, पण मुलगा आदित्य अंगणातून मागे आला. तो तिला काय बोलणार होता याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागणार होतं. आदित्य आधी पुढे गेला, त्यानंतर तो पुढे मागे आला आणि म्हणाला, ज्योती तू जे बोललीस ते ऐकून मलाही राग आला होता, पण नंतर मी विचार केला, तू ते बोलली ते चुकीचं नाही. लग्न म्हणजे आयुष्यभराची पार्टनरशिप आहे आणि कोणत्याही पार्टनरशिपमध्ये पारदर्शकता खूप महत्त्वाची असते. मला अभिमान आहे की माझी होणारी पत्नी इतकी विचारी आणि धाडसी आहे. मी तयार आहे मेडिकल चेकअपसाठी. आदित्यच्या या वाक्यामुळे त्या वातावरणात सकारात्मक बदल दिसून आला. आता आदित्यच्या घरच्यांनाही आदित्यचा अभिमान वाटू लागला आणि अखेर त्या दोघांनी आरोग्य तपासणी केली. किरकोळ रक्तामध्ये हिमोग्लोबिनची कमतरता असल्यामुळे डॉक्टरांनी दोघांनाही वेळेवर जेवण्याचा सल्ला दिला. तुम्ही लग्न करण्यासाठी एकदम फिट आहात, तुम्हाला कुठलाही आजार नाही असं डॉक्टरांनी सांगितलं आणि अखेर त्या मुलीने लग्नाला होकार दिला. लग्नात विचारलेल्या प्रश्नामुळे, या नवीन अटीमुळे हे प्रकरण रातोरात व्हायरल झालं. या मुलीच्या प्रश्नाविषयी तुम्हाला नेमकं काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा. तुमच्या प्रतिक्रिया या घटनेवर काय आहे त्याही कमेंटमध्ये नोंदवा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा.